जोशी कुटुंबातल्या लग्न कार्यासाठी घरातली मुलगी माहेरवाशीण आली, पण एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. आग लागली. मध्यरात्री आगीनं इतकं भीषण रूप धारण केलं की माहेरवाशीण आलेल्या मुलीला तर आगीनं आपल्या कवेत घेतलंच, पण तिच्या 2 वर्षांच्या चिमुरडीवरही काळानं घाला घातला. हे सगळं होत असताना माहेरवाशीण आलेल्या मुलीचे आईवडीलही आगीत होरपळले. त्यांची झालेली होरपळ, तगमग आणि मृत्यूशी सुरू असलेली झुंज किती भयंकर असेल याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. सांगलीत घडलेल्या या काळीच पिळवटून टाकणाऱ्या घटनेची नेमकी कहाणी काय या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. 16 नोव्हेंबर. लग्न कार्याची लगबग होती. जोशींच्या घरातल्या लग्न कार्यासाठी प्रियंका सासरहून माहेरी आलेली. 2 वर्षांची चिमुकलीही तिच्यासोबत होती. माहेरी आलेल्या प्रियंकासोबत 2 वर्षांची सृष्टीही आनंदात होती. पण या आनंदावर एका भीषण रात्रीनं घाला घातला. घराला आग लागली. बघता बघता अख्खं घर पेटलं. अख्ख्या कुटुंबाची राख रांगोळी झाली. सांगलीच्या विटामध्ये सावरकर नगर इथं जोशी कुटुंब राहत होतं. 3 मजली इमारतीत घर आणि दुकान. या इमारतीत ग्राउंड फ्लोअरला स्टील फर्निचरचं दुकान होतं. सोमवारी पहाटेच्या सुमारास फर्निचरच्या दुकानाला आग लागली. काही जणांच्या मते शॉर्ट सर्किट झालं आणि फ्रीजनं पेट घेतला. कारण अस्पष्ट असलं तरी काहीच वेळात आग भडकली. बघता बघता आगीनं अख्ख्या घराला आपल्या कवेत घेतलं. आग लागल्याचं झोपेत लवकर कळलं नाही की काय, पण जोशी कुटुंबातील एकही सदस्याला बाहेर पडता आलं नाही. अख्खं कुटुंब त्या आगीतच होरपळलं. त्यात ही 2 वर्षांची सृष्टी होती आणि तिची आई आणि तिचे आजी आजोबाही. या दृश्यांवरून तुम्ही जोशी कुटुंबावर ओढवलेल्या भीषण संकटाची निव्वळ कल्पना करू शकता. या आगीनं 4 जणांचं आयुष्य हिरावलंय. आई वडिलांसह मुलीचा आणि नातीचाही भीषण आगीत होरपळून दुर्दैवी अंत झालाय. आगीची घटना समजताच घटनास्थळी 5 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. जोशी कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्नही केला गेला, पण आग आटोक्यात येईपर्यंत फारच उशीर झाला होता. ज्याची भीती होती तेच घडलं. 2 वर्षांची सृष्टी, तिची आई, सृष्टीचे आजी आजोबा यांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला होता. आगीत होरपळून या कुटुंबासोबत जे घडलं त्याने संपूर्ण सांगली हळहळली. 16 नोव्हेंबरला लग्न कार्याला जाण्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. 2 वर्षांच्या चिमुकलीच्या बोबड्या आवाजानं गजबजलेलं घर एका अपघाताने आक्रोशात बदलून गेलंय. दोन वर्षांची सृष्टी इंगळे, 25 वर्षांची माहेरवाशीण प्रियंका इंगळे, 47 वर्षांचे विष्णू जोशी, 42 वर्षांच्या सुनंदा जोशी यांचा मृत्यू काळजाचे तुकडे करणारा होता, अशी भावना व्यक्त केली जाते. आजी आजोबा, मुलगी, नात यांच्या मृत्यूने आठवणींचा कल्लोळही जोशी आणि इंगळे कुटुंबियांच्या मनात आहे. या दुःखातून सावरायचं कसं हा प्रश्न त्यांना सतावतोय. हा धक्का कसा पचवायचा या वेदनेने ते अस्वस्थ झालेत. 2 वर्षांच्या लेकीच्या आणि पत्नीच्या मृत्यूनं आभाळा एवढं दुःख समोर असताना आता सृष्टीचे बाबा नेमके कुणाकडे बघून पुढचं आयुष्य काढतील हा प्रश्न हादरवून टाकणार आहे. त्यांना या सगळ्यातून सावरण्याचं बळ मिळो इतकंच. आसिफ मुरसळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सांगली.